स्वागत मी निखिला आणि महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चामधून ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे। थेट कर्जमाफी करा, पुनर्गठन नको अशी मागणी ठाकरेंनी केली। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नरेगाचे 1 लाख रुपये द्या अशी मागणी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं हंबरडा मोर्चा काढला। या मोर्चामध्ये संजय राऊत, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे सहभागी झाले। या हंबरडा मोर्चामधून उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला। शेतकऱ्यांसाठी पॅकेज ही सगळ्यात मोठी ऐतिहासिक थाप असल्याचा आरोप ठाकरेंनी आपल्या भाषणातून केलाय। कर्जाचं पुनर्गठन करणार, आम्हाला पुनर्गठन नकोय, आजचं मरण उद्यावर नकोय, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे। 50,000 रुपये हेक्टरी हवेत की नकोयत? सगळ्यांना असं वाटलं अरे 31,000 कोटी इतिहासातली सगळ्यात मोठं पॅकेज नाही, इतिहासातली सगळ्यात मोठी थाप मारलेली आहे सरकारने। हंबरडा मोर्चा कसला हंबरडा? जे उंबरटाही न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत। सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला। सरकारनं कुक्कुटपालन तसंच दुधाळ जनावरांसाठी केलेली मदत ही तुटपुंजी असल्याचा आरोपही ठाकरेंनी केला। कोंबडी गेली तर एका कोंबडीला 100 रुपये। आता बाजारात जा आणि चिकनचा भाव काय विचारा जरा, किती रुपये किलो आहे? मुंबईमध्ये आता 150-200च्या वरती चालला असेल एका कोंबडीच्या, एका किलोच्या मटणासाठी, आणि शेतकऱ्याला तुम्ही 100 रुपयाची कोंबडी देता? अंडी कोण उमवणार? सरकार। एका गायीसाठी 37,000 रुपये। मला तुम्ही सांगा, 37,000 मध्ये दुभती गाय मिळते का? किमान किती खर्च येतो? 1 लाख रुपये, म्हणजे आम्ही हेक्टरी 50,000 मागतोय, इकडे गायच 1 लाखाची मिळते। कैलास, तुम्ही जे बोललात राजा उदार झाला आणि हाती काय दिला? अरे आता येता एका शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब हातात टरबूज दिलं। राजा उदार झाला आणि हातात काय दिलं? या टरबूज। ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे। सरकारच्या 31,000 कोटींच्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे, पण एक अट आहे असं ठाकरेंनी म्हटलं। मुख्यमंत्री जे बोलले की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगात किती देणार? 3 लाख, 3.5 लाख। मग मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले 1 लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच। आहे बरोबर आहे माझं म्हणणं? अजित पवार हे आमदार संग्राम जगताप यांना नोटीस पाठवणार आहेत। संग्राम जगतापांचा विचार पक्षाला मान्य नाही असं अजित पवारांनी म्हटलं। दिवाळीला हिंदूंकडूनच खरेदी करा असं वक्तव्य संग्राम जगताप यांनी केलं होतं। संग्राम जगताप यांना अजित पवारांची राष्ट्रवादी कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे। संग्राम जगताप यांची भूमिका आणि विचार पक्षाला मान्य नसल्याचं अजित पवार म्हणाले। या दिवाळीमध्ये फक्त हिंदू व्यक्तींकडूनच वस्तू खरेदी करा असं आवाहन संग्राम जगताप यांनी केलं होतं। आता दीपावलीच्या निमित्तानं देखील इथं आता बाजारपेठ आहे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करल, जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करल ते एक लक्षात घ्या, तर ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी। त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे। आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत। एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही। संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावरून अजित पवारांनी याआधी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती। अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला सुद्धा संग्राम जगताप गेले नव्हते। संग्राम जगताप यांच्या मानगुटीवर सध्या हिंदुत्वाचं भूत बसलं असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली। त्याच्या मानगुटीवर सध्या हिंदुत्वाचं भूत बसलेलं आहे आणि तो भूत सध्या त्याला वाटतं की मला पुढची माझी स्वप्न पूर्ण करतील, मला मग मंत्री करतील, मला मोठे खाते देतील, मला मुख्यमंत्री करतील, असा त्याचा गोड गैरसमज झालेला दिसतो हिंदुत्वाचा नारा देऊन।
आणि अशा प्रकारे विष कालवण्याचं काम तो करतो आहे. राहतो राष्ट्रवादीमध्ये, भूमिका भाजपची मांडतो. पक्षाची ध्येय धोरणं ठरलेली आहे. अरुण काका जगताप हयात होते तेव्हा सुरळीत होतं. आपण जबाबदारीनं बोललं पाहिजे. त्याची भूमिका आणि विचार पक्षाला मान्य नाही. मी त्याला मागे सांगितलं होतं, तो मला म्हणाला सुधारणा करणार, पण त्यामध्ये काही बदल होताना दिसत नाही. सर्व पक्ष नेत्यांचं शिष्टमंडळ मंगळवारी दुपारी 12:30 वाजता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते भेट घेणार आहेत. फडणवीस, शिंदे, अजित पवार यांनी सुद्धा सर्व पक्ष शिष्टमंडळामध्ये सहभागी व्हावं असं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विनंती करण्यात आली आहे. 14 तारखेला दुपारी 12:30 वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाईल. त्याच्यामध्ये माननीय शरद पवार, माननीय उद्धव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ, मनसेचे प्रमुख राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत. तुम्ही सुद्धा फडणवीस साहेब या. त्यानंतर इतर जे 2 त्यांच्या युतीतले पक्ष आहेत, अजित पवारांचा आणि मिंध्यांचा, त्यांनाही आम्ही पत्र पाठवलं आहे. निवडणूक आयोगासमोर प्रत्येकानं आपला भूमिका मांडायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी यावं. शिष्टमंडळ भेटणार आहे. संजय राऊतांनी तुम्हाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना देखील आजचं निमंत्रण दिलंय. लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आहे अशा प्रकारचे संजय राऊतांनी सांगितले. 14 तारखेला शिष्टमंडळ भेटणार आहे. ठीक आहे, नोंद घेतली. दादा याला जोडून तुला वाटतं कमी जाईल काय? तर भरधाव दुचाकीची आणि कारची धडक झालेली आहे आणि या पुण्याच्या पिंपरी चिंचवड मधली ही घटना आहे. सुदैवानं हेल्मेट होतं आणि त्यामुळे दुचाकी चालक यामध्ये किरकोळ जखमी झालाय. अपघातामध्ये दुचाकी आणि कारचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. तर अपघातामध्ये दुचाकी आणि कारचं मोठं नुकसान झालं. अपघात कसा झाला ते या ठिकाणी पहा. कार दुचाकीला धडकली, मात्र सुदैवानं यामध्ये हेल्मेट असल्यामुळे या ठिकाणी ही व्यक्ती वाचली. पिंपरीमध्ये वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरचे चाक खड्ड्यामध्ये अडकलं आणि त्यामुळे डंपर उलट झालेला आहे. दैव बलवत्तर म्हणून दुचाकी स्वार यामध्ये बचावलाय. पिंपरीमधील घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. डंपरचं चाक खड्ड्यामध्ये अडकलं आणि त्यानंतर डंपर अशा प्रकारे उलटला. मातीने भरून जात असलेला हा डंपर अशा प्रकारे उलटलेला आहे. दुचाकीवर बसलेली ही व्यक्ती जी आहे ती अगदी थोडक्यात बचावली आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुती म्हणून लढणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे. जिथे सर्वांची ताकद आहे तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील असं फडणवीसांनी म्हटलं. तर निवडणुका जाहीर झाल्यानंतरच सगळं चित्र स्पष्ट होईल असं अजित पवारांनी म्हटले. असं आहे, आम्ही पहिल्या दिवशीपासून तिन्ही पक्षांनी महायुतीचं ठरवलंय. जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आम्ही महायुती करणार आहोत. जिथे आम्ही कॉम्पिटिंग पक्ष आहोत, आमचे तुल्यबळ पक्ष आहेत, त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू. त्यामुळे आम्ही समजा युती केली तर युतीचे 100. भाजपचा अधिकार तुला दिला, तू म्हणतो लढणार आहे. संकेत दिलेत. अच्छा, संकेत दिलेत. मला वाटलं सूत्रांच्या माहितीनुसार. नाही, एकदा निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरून विड्रॉलची मुदत संपल्यानंतरच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बद्दलचं चित्र स्पष्ट होईल. तर भाजपनं साडी नेसवलेल्या मामा पगारे यांचा हर्षवर्धन सपकाळांकडनं सत्कार करण्यात आला. राहुल गांधींनी सुद्धा मामा पगारे यांना फोन केला होता. मामा पगारे यांनी मोदींचा आक्षेपार्ह फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला होता. यानंतर भाजपनं निषेध म्हणून भर रस्त्यामध्ये मामा पगारे यांना साडी नेसवली होती. हम तुम्हारे साथ हम करेंगे रक्षा करेगा कौन? हम करेंगे आजादी के जंग में क्या बात है. आजादी के जंग में 2 तरह के लोग थे. आजादी के जंग में 2 तरह के लोग थे. जो मर्द थे
वो जंग में गए, जो मर्द थे वो जंग में गए, जो मर्द थे वो जंग में गए और जो नामर्द थे वो जंग में गए। माता की मामा पगारेंच्या पाठीशी काँग्रेस पक्ष आहे, कारण काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या भरोशावर उभा असणारा पक्ष आहे. मागच्या काळात नेते सोडून गेले तेव्हा आम्ही जे म्हणत होतो काँग्रेसची ताकद काय, तर काँग्रेस हा अधिक उसळून निघेल. जेवढा चेंडू तुम्ही जोरात दाबाल तेवढा तो मोठ्या प्रमाणावर जोरात उसळून वर येतो. आणखी एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीला जाणार आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठक होते. सीईसी बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली उद्या बैठक होणार आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईसी बैठकीला महत्त्व आहे. बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादी यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठक होत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीला जाणार आहेत. पंतप्रधान आणि जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होईल. बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे. आशिष शेलार यांच्या जनता दरबार कार्यक्रमाच्या हॉलच्या बाहेर गोंधळ झालेला आहे. जनता दरबारसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आणि त्यामुळे इथे काहीसा गोंधळ उडाला. 4 ते 5 तास बसून सुद्धा नंबर येत नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले. गोंधळ थांबवण्यासाठी पोलिसांनी पालिका कार्यालयामध्ये मोठा बंदोबस्त लावला आहे. आशिष शेलार यांच्या जनता दरबाराच्या कार्यक्रमाला हॉलच्या बाहेर देखील असा गोंधळ माजला. 4 ते 5 तास या ठिकाणी लोक ताटकळत होते, मात्र नंबर येत नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आणि त्यामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं. रवींद्र धंगेकर यांची एकनाथ शिंदेंनी कान उघडणी केल्याचं सूत्रांकडून कळतं. घायवळ प्रकरणात धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांवर थेट आरोप केले होते. भाजपसह पक्षातील नेत्यांकडून देखील धंगेकरांची शिंदेंकडे तक्रार करण्यात आली. दरम्यान गुन्हेगारी कमी करण्यासाठी मी आवाज उठवत असेल तर माझे नेते मला अडवणार नाहीत, अशी प्रतिक्रिया धंगेकर यांनी दिली. एकच मुद्दा आहे की पुणे शहरातली गुन्हेगारी संपून टाकली पाहिजे आणि ह्या माझ्या आरोपाला मला वाटत कोणी खोडून काढत नाही. परंतु तसं पक्षश्रेष्ठीकडून तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांकडून तसं काय सांगण्यात आलं का? मी परत एकदा हे सांगतो की पुणे शहरातली गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मी जर आवाज उठवत असेल तर मला माझे लीडर, माझे नेते मला नाही सांगणार की तू बोलू नको. आता काय झालंय, रवींद्रजींच्या अजून लक्षातच येईना की आता आपण काँग्रेसमध्ये नाही, आपण शिवसेनेमध्ये धनुष्यबाणामध्ये आहे आणि आपले नेते हे एकनाथराव शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे एकनाथराव शिंदे सांगतील की आपलं मित्रपक्षांचं हे महायुतीचं सरकार आहे. मित्रपक्षाचं भान हे कृपा करून सगळ्यांनी, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांच्या सहित सगळ्यांनी ठेवावं ही अपेक्षा. या संदर्भामध्ये रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे. विद्येचं माहेरघर ही पुण्याची ओळख कधीच हरवली असून गुंडांचे, कोयता गँगचे, ड्रग्सचे पुणे अशी नवी ओळख झाली आहे. दंगेकर जर गुन्हेगारांना उघडे पाडत असतील तर त्यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांनी हे प्रकरण थांबवावं असे आदेश दिले जात असतील तर राजकारणाचा स्तर किती खाली गेला याचा विचार करणं गरजेचं आहे. टाकून टाकून किती पडदे टाकणार. ज्याप्रमाणे सुलतान मिर्झाने मुंबई गुंडांमध्ये वाटली तसेच पुणे शहर तिन्ही पक्षांनी वाटून घेतलेलं आहे. वरिष्ठांच्या आशीर्वादाने, स्थानिक पुढाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडांच्या मदतीने पुण्याची वाट लावली जाते, असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय. घायवळ प्रकरणामध्ये आरोप करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावं असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. अजित पवारांनी रोहित पवारांना टोला लगावलाय. आपल्या आईनं कुणाचं कौतुक केलं का हे आरोप करणाऱ्यांनी पाहावं असा टोलाही त्यांनी लगावला. एका कार्यक्रमामधला सुनंदा पवारांचा घायवळ सोबतचा फोटो व्हायरल झाला होता आणि त्यावरून अजित पवारांनी रोहित पवारांना हा टोला लगावलाय. काचेच्या घरात राहतात, त्याच्यामध्ये अशा प्रकारचा आरोप करणाऱ्यांनी पण आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करावं की आपल्यातलं कुणी काही भाषण केलंय का, आपण कुणाचं कौतुक केलंय का, आपल्या घरच्यातल्या महिलेनी केलंय का, आपल्या आईनी केलंय का,
असं जरा माहिती घेऊन बोललं तर ते जास्त बरं होईल. काय होतं, काही जण उत्साहाच्या भरामध्ये लगेच स्टेटमेंट करून मोकळे होतात आणि तो उत्साह कधी कधी अडचणीचा ठरतो. आई राजकारणात नाही असं म्हणाले मग ते कोण मी कोणाचं काही विचारलेलं नाही. ज्यांच्या आईचे फोटो मी जनरल बोललो. तर सचिन घायवळ प्रकरणावरून रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. सुजय विखे यांच्यासाठीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांच्या सभेत सचिन घायवळ व्यासपीठावर होता. आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत याचा व्हिडिओ दाखवला. मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या आधी सचिन घायवळ याचं नाव सुद्धा घेतलं होतं असं रोहित पवार म्हणाले. सभेमध्ये मी सीएम साहेबांवर आक्षेप घेतोय असं म्हणत नाही. त्यांच्या राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती नावं त्यांनी तिथं बोलून दाखवली. आता ह्याच्यामध्ये एका प्रचार सभेमध्ये श्री पवन राळेभाम, श्री सचिन गायवळ, श्री अशोक खेडकर म्हणजे राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलून दाखवली आणि मग सचिन गायवळचं नाव जर तिथं देवेंद्र फडणवीस साहेब तिथे घेत असतील आणि माझा कुठला तरी मंदिराच्या बाहेरचा फोटो त्याच्याबरोबरचा दाखवून जर भांडवल करत असतील, माझ्या आईचा कुठला तरी व्हिडिओ दाखवून भांडवल करत असेल तर हे हास्यास्पद आहे. पण तुमच्याकडे सीबीआय आहे, तुमच्याकडे ईडी आहे, तुमच्याकडे पोलीस आहे, खोलात जावा, काय खरं ते लोकांसमोर तुम्ही आणलंच पाहिजे असं आमचं मत. कबूतर बचाव धर्मसभेमध्ये राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली. कबुतरांच्या मुद्द्यावर शांतिदूत जनकल्याण पक्षाची स्थापना करणार असं निलेश चंद्र मुनी यांनी म्हटलेलं आहे. महापालिका निवडणूक लढवणार असल्याची देखील निलेश चंद्र मुनी यांनी घोषणा केली आहे. पार्टी अभी शांति दूत जन कल्याण पार्टी की आज मैं घोषणा करता हूं. तेवढे पण मारवाडी असेल तेवढे पे गुजराती असेल सर्व एक होऊन आमची नगरपालिका मध्ये आम्ही आमचे वाद उभे